नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी सध्या उभा आहे अहमदपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या फिल्टर टाकीला, म्हणजे इथून पाणी फिल्टर होऊन शहरातील नागरिकांना पुरवठा केला जातो। इथे येण्याचे कारण असं आहे की नुकतंच अहमदपूरच्या पाणी पुरवठा योजना जी सुरू आहे आपली, ही शहरवासियांना नगरपालिकेमार्फत जे पाणी पुरवठा केलं जातं त्या पाण्याच्या शुद्धतेबाबत आरोग्य खात्यानं नगरपालिकेला एक पत्र दिलेलं आहे की त्यांचं पाणी हे म्हणावं तेवढं शुद्ध नाही, म्हणजे या पाण्यामध्ये जे क्लोरीनचं प्रमाण पाहिजे ते प्रमाण कमी आलेलं आहे। आरोग्य खात्यानं जे पाण्याची चाचणी घेतलेली होती त्या चाचणीमध्ये पाणी निर्जंतुक करण्यासाठी जे ब्लिचिंग पावडर तुरटी वापरली जाते, क्लोरीन वगैरे, हे यांचं प्रमाण कमी आहे आणि हे प्रमाण कमी असणं नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक आहे। त्याची तात्काळ उपाययोजना करावी। ब्लिचिंग पावडर असेल, तुरटी असेल ते सुरक्षित ठिकाणी ठेवावी, प्रकाशापासून हवेपासून तिचं संरक्षण करावं, अशा काही मुद्दे टाकून आपल्या आरोग्य खात्यानं नगरपालिकेला परवा पत्र दिलेलं आहे। एकीकडं शहराचा पाणी पुरवठा 15-15 दिवस होत नसल्यानं नागरिक बेजार आहेत, हैराण आहेत। त्यात त्यांना पाणी शुद्ध की अशुद्ध ह्यापेक्षा 15 दिवसाला का होईना पाणी मिळतंय ही त्यांच्यासाठी मोठी गोष्ट आहे। परंतु आरोग्य खात्याच्या पाणी तपासणी अहवालामध्ये अहमदपूर शहराला होणारा पाणी पुरवठा जो आहे तो म्हणावा ते निर्जंतुकी साधनांचा वापर होत नाही आणि त्यामुळं शहरवासियांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात आहे। तातडीनं याची काळजी घ्यावी असे निर्देश आरोग्य खात्यानं एका लेखी पत्राद्वारे नगरपालिकेला कळवलं आहे। आपण बघू शकता हे फिल्टर प्लांट आहे अहमदपूर नगरपालिकेचा, आणि हा फिल्टर प्लांट जेव्हा नवीन तयार केला जातो त्याला एक सिस्टीम आहे की पर लिटरमध्ये हे क्लोरीनचा एक थेंब, एका लिटरला एक थेंब पडावा अशी सिस्टीम आहे, पण ती सिस्टीम या ठिकाणची बंद आहे। आपण बघू शकता की हे इथलं जे हे आहे हे या ठिकाणी पाणी असं येत असतंय आणि या ठिकाणाहून त्या ह्याला जाणारी ही सर्व यंत्रणा आहे आणि हे बघा ह्या इथून पाणी असं जाते। आपण हे बघू शकतो की हे क्लोरीनचं पोतं इथं पडलेलं आहे, म्हणजे ब्लिचिंग पावडरचं ते टाकण्यासाठी हे आणून ठेवलं असं हे कर्मचारी म्हणतात, पण त्याला सूर्यप्रकाशाशी किंवा हवेशी संपर्क न येऊ देता त्याचं लिक्विड करून टाकणं आवश्यक आहे। असं हे टाकतात त्यांनी दर तासाला, असं काही त्यांचं म्हणणं घेऊ आपण हे बघू शकता। असं हे सर्व हे आहे, हा पाणी पुरवठा योजनेचा सर्व आपला डोलारा आहे। या ठिकाणाहून हे असं पाणी इथं येतं आणि इथून हे पाणी असं रिलीज केलं जातं, मग त्या तुरटी वगैरे टाकलं जातं। आपण आता बघणार आहोत खाली की तुळशी, ब्लिचिंग पावडर ठेवलेल्या ठिकाणचा साठा आणि ह्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आपण घेणार आहोत आणि नगरपालिका प्रशासनाला सांगणार आहोत की शहराला तुम्ही शुद्ध पाण्याचा पुरवठा करा। शुद्धता जर नसेल तर नागरिकांना आजाराला बळी पडावं लागेल आणि आजार होतील नागरिकांना, त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता आम्ही DDM न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे करतो। इकडे ही यंत्रणा आहे पण ती बंद आहे मिक्सिंग करून टाकण्याची। क्लोरीन कमी आहे ना आपल्याला, आता हे क्लोरीन नाही अशी एक मोटर लावून यंत्रणा होती पण ती बंद आहे असं इथल्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। बिचारे कर्मचारी 24 तास तिथे थांबून ते आपल्या शहरातला पाणी पुरवठा करण्याची काळजी घेतात। आपण खाली बघू आता की या ठिकाणी क्लोरीन म्हणजे ब्लिचिंग पावडर आणि तुरटी ठेवलेला विभाग आहे। या विभागाची काय अवस्था आहे, पुरेशा प्रमाणात आपल्याकडं ब्लिचिंग पावडर आहे का, तुरटी आहे का, हे सर्व आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। या इकडे हे बघा, हे तुरटी आणि हे ब्लिचिंग पावडरचे पोते आहेत तिथे पडलेले। हे बघा, हे पोते किती पोते आहेत, 1 2 3 4 5 पोते आहेत। म्हणजे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जो हे आहे विभाग इथला, तो पाणी निर्जंतुकी करण्यासाठी इथं हे तुरटी आणि ब्लिचिंग पावडर साठवले जाते। ते पुरेशा प्रमाणात दिसत नाही
येणार आहे असं हे कर्मचारी म्हणतात. आपण जे कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की काय नेमकं आहे ते. या इकडे माझ्यासोबत नगरपालिकेचे कर्मचारी आहेत जे इथं सध्या ड्युटीवर कार्य करत आहेत. सांगा नाव तुमचं काय ते. सुलतान शेख. हा, आपल्याकडे जे ब्लिचिंग पावडर आहे ते कसं टाकता तुम्ही पाण्यामध्ये. आम्ही ब्लिचिंग पावडर 1 लाख लिटरला 1 किलो एवढं प्रमाणात टाकतो. मग ते काय मिक्स करून टाकताव का तसं टाकताव. बकेट मध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये पावडर टाकून काढून त्याचा चुना खाली येऊन पाणी टाकतो. बरं, आणि तुरटी. तुरटीचा 1 ढग टाकतो आम्ही 1 तासाला 1.5 तासाला. हा, जास्त करून जर पाणी स्वच्छ येत असेल तर 2 वेळ पाण्याचे हे बघून टाकतो आम्ही. बरोबर. मग आपल्याकडे ती यंत्रणा होती की ऑटोमॅटिकली सर्व मिक्स होऊन 1 थेंब पर लिटर पडावं असं त्याचं एक प्रमाण आहे, ते चालू नाही का तिकडे. क्लोरीनचं साठा नसल्यामुळं की क्लोरीन बंद आहे. क्लोरीन बंद आहे आणि मग Bleaching चालू आहे. ब्लिचिंग पावडर तेवढं आपण वापरतो, त्याच्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण असतं पण ते सुरक्षित न ठेवल्यामुळं त्याचं जे निर्जंतुकीकरणासाठी यायला पाहिजे ते येत नाही नाही असं सुरक्षितच आहे की ते. ग्रामीण रुग्णालयाचा अहवाल आला, तसं पत्र दिले. हा. आता संबंधित पाणी पुरवठ्याचे इंजिनियर, गाळणी चालक वगैरे जी यंत्रणा आहे ती बघल. तुमचं काय नाव आहे. राम वाघमारे. राम वाघमारे हे कर्मचारी आहेत इथे, बिचारे ते कार्यरत आहेत, ड्युटीवर आहेत. राम, ही जी सर्व ब्लिचिंग पावडर ते वेळेवर टाकताव का सर्व. 100% हा, बरोबर, त्याच्या पाण्यामध्ये टाकताव. हो. पण आता काय प्रमाण कमी आले तर ते इंजिनियर वगैरे बघतील. तर अशा पद्धतीने हे अहमदपूर शहराचा पाणी पुरवठा करणारं फिल्टर टँक आहे. इथून आपण थेट यांच्याशी संवाद साधून नगरपालिका प्रशासनाला विनंती करणार आहोत की आरोग्य खात्याने दिलेल्या पत्राची दखल घ्या. शहरवासियांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा केल्यामुळे आजाराला सामोरं जावं लागू नये याची काळजी घ्या आणि वेळीच उपाययोजना करा. DDM न्यूज चॅनलकडून एवढीच अपेक्षा. ही बातमी आपल्याला कशी वाटली, असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.